नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महिलांसाठी ज्या नवीन 2 योजना आलेल्या आहेत, एकदम भन्नाट योजना आलेल्या आहेत, जेणेकरून महिलांसाठी खूप फायदा होणार आहे. आज कुठल्या त्या नवीन 2 योजना महिलांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रकडून आलेल्या आहेत, तर ते आपण पाहूयात. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन योजनांसाठी आपल्या चॅनलचा जो सबस्क्राईब बटन आहे त्याला बटन दाबून नोटिफिकेशन बेल दिसते त्याला क्लिक करा, कारण मी जसं व्हिडिओ टाकेल, जशा योजना येतील, मी लगेच तुम्हाला व्हिडिओ देतो. तुम्ही लगेच अप्लाय करा. मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या योजना कोणत्या आहेत, तुम्हाला कसं काय सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण जर बघितलं, आता लेक लाडकी योजना चालू आहे, तर त्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर हे डाऊट मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळं काही क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत, ही सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही चॅनलवर जाऊन ते पाहू शकता. तिथं काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मी सांगणार आहे की नवीन 2 योजना कुठल्या. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महिलांसाठी सगळ्यात डोकेदुखी जी असते ती म्हणजे स्वयंपाक करताना जे लागणारे इंधन आहे, ते इंधन खूप महत्वाचं आहे. कारण जर त्यांच्याकडे गॅस नसेल तर खूप त्रास होऊ शकतात. तर त्यातली पहिली आणि महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी लागणारे त्याचे फायदे काय आहेत, मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. त्यातले पहिला आता आपण पाहूया, या मुख्यमंत्री योजनेचे तुम्हाला फायदे काय असतील. तर त्यामध्ये तुम्हाला पहिला फायदा असा असणार आहे की एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जातील. तर मोफत दिले जातील हे कसे, हे आपल्याला GR आल्यानंतर कळेल. पण त्या अगोदरची एक छोटीशी बातमी होती म्हणून मी तुम्हाला हे सांगितली. त्यानंतर तुम्ही जर गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र त्यानंतर तुमचं जे पहिले 3 झाले, तर त्यासाठी नंतर तुम्हाला ते स्वतः खरेदी करावं लागतील. पण मला असं वाटतं की GR मध्ये आपण जर 3 सिलेंडर स्वतः पहिल्यांदा घ्यावे लागतील, नंतर त्यासाठी सरकार सबसिडी देईल असं मला वाटतं. तर मी तुम्हाला सांगतो की जरी 3 सिलेंडर मोफत दिले त्यांनी, तरी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या पैशाने देणं आहे, नंतर तुम्हाला सरकार त्यावरती सबसिडी देईल, असे एक आता शक्यता आहे. आता दुसरं म्हणजे काय, गॅसचे 2 कनेक्शन आहे, म्हणजे घरात वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहे, तर मग 6 सिलेंडर मोफत मिळतील का? तर त्याचं असं एक आपण उत्तर देऊ शकतो की कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळून 3 गॅस सिलेंडर दिलेले आहेत. तर तुमच्याकडे किती गॅस कनेक्शन आहेत त्यांच्याकडे काही फायदा होणार नाही, त्याच्याकडे कोण लक्ष देणार नाही. तुमचं जे सिलेंडर आहे ते तुमच्या कुटुंबाला कुटुंबातील अख्ख्या कुटुंबाला 3 मिळणार आहेत. तर तुम्ही म्हणाल की मग माझ्या कुटुंबामध्ये 4 कनेक्शन आहेत, मग प्रत्येक कनेक्शनला आहे का? तर नाहीये. ते कुटुंबासाठी. आता कुटुंबाची व्याख्या इथं कशी पकडणार, तर रेशन कार्डवरती जेवढ्या सदस्यांची नावं आहेत त्याला कुटुंब इथे पकडण्यात येईल. आतापर्यंत असं आहे. नवीन आता ज्यावेळेस GR येईल त्याच्यामध्ये काय त्यांच्या अटी आहेत, काय त्यांची पात्रता आहे, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे ते ठरेल. आतापर्यंत आपण ठरवू शकत नाही. ही योजना जी आहे ही दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोण ह्याला म्हणजे पात्र ठरू शकतं, तर पिवळे कार्डवाले, केशरी कार्डवाले हे त्याला पात्र ठरू शकतात. पांढरे रेशन कार्डधारक यासाठी लाभ मतलब ह्याचा घेऊ शकत नाहीत. पण हे आताशी याचे सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्यातले बारकावे सांगेल, त्याच्यातल्या अटी सांगेल, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे, तो फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे का तो ऑनलाईन भरायचा आहे, त्याची लास्ट डेट कधी आहे, ते कधी चालू होणार आहे, हे सगळं मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे. तर तुम्ही त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, आणि बेल आयकॉन पण नक्की दाबा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. आता आपण चला तुम्हाला मी दुसरी योजना सांगतो जी की खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी योजना जी असणार आहे ती महाराष्ट्र ई-रिक्षा म्हणजेच पिंक रिक्षा योजना आहे. आपल्याला सध्या माहिती आहे की महिलांना एक आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे जॉब देण्यासाठी एक महाराष्ट्र सरकारचा उपक्रम हा असं मानला जाईल. तर मी तुम्हाला आज ई-रिक्षाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ज्यावेळेस GR येईल, पूर्ण GR आल्यानंतर मी त्याच्यावरती व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही लक्ष देऊन पुढे नीट बघा. चला मी त्या तुम्हाला गोष्टी सांगतो. तर पहिलं म्हणजे या योजनेचा फायदा काय असणार आहे. या योजनेचा फायदा असा असणार आहे की ज्या महिलांना नोकरी नाही आता, तर त्या महिलांना नोकरीची संधी उपलब्ध होईल पिंक ई-रिक्षामुळे. आपण पाहत आहोत की खूप
छोट्या छोट्या तालुक्यामध्ये, छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा आता पिंक ई रिक्षा दिसत आहेत. महिला स्वावलंबी होत आहेत. ही खूप महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. तर ते दुसरा फायदा काय, महिला स्वावलंबी होतील, नोकरी मिळेल, एक कुटुंबाला एक हातभार लागेल. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या कुटुंबामध्ये पुरुष सध्या पहिल्यापासूनच कमावत आलेला आहे. तर आता महिलांना पण कुठेतरी स्वावलंबी बनण्याचा एक छोटासा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला आहे. तर दुसरं म्हणजे काय, तर योजनामुळे काय होणार आहे, महिलांना दैनंदिन गरजा ज्या असतात ते पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. दररोजचं आपण माहिती आहे आपल्याला भाजीपाला, दूध वगैरे ह्या गोष्टी खूप लागतात. तर ह्यासाठी 10 रुपये, 15 रुपये किंवा असे जे काही खर्च असतो 100, 200, 300, 500 आणि आता तर आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टींचा भाव वाढत आहे. तर ह्याला कुठेतरी हातभार लावण्याचं काम या योजनेतून होणार आहे. तिसरं म्हणजे काय, महिला आत्मनिर्भर बनतील. जास्त म्हणजे असं आपण म्हणतो की त्यांना एक स्वतःची ओळख तयार करता येईल पिंक ई रिक्षाच्या या माध्यमातून. चौथं म्हणजे पाचवं शेवटचं म्हणजे शहरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता प्रदान केली जाईल. सुरक्षितता म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण महिला शहरामध्ये प्रवास करतो तर खूप असे त्यातले काहीच लोक असतात जे गैरवर्तणूक करतात. त्याच्यामुळे त्यांना, स्त्रियांना जीवाला थोडासा धोका असतो. पण जर महिला रिक्षा चालवत असेल तर त्यांना सुरक्षितता भासते. म्हणून या योजनेचे खूप सारे फायदे आहेत. तर या योजना ज्यावेळेस पूर्ण GR येईल योजनेचा, त्यावेळेस मी नक्की तुम्हाला त्यातले बारकावे वगैरे सगळे सांगून हा फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा, या सगळे कागदपत्र, अटी, कोण पात्र अपात्र, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर तुमचं कळवा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.